बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यामध्ये काल मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, परंतु सगळ्यात नुकसान जास्त झालं आहे ते बारामतीचं। त्याचं कारण असं आहे की माझ्या पाठीमागे असणारा नीरा डावा कालवा फुटला आणि त्यानंतर जे आहे ते सगळं पाणी रस्त्यावर आलं। संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गावरती आलं आणि हेच पाणी पुढे लोकांच्या शेतामध्ये गेलं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते आजही वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते बारामती इंदापूर रस्त्यावरची। आणि आपण बघू शकतो पाण्याचा जो प्रवाह आहे तो मोठ्या प्रमाणात आणि हाच प्रवाह लोकांच्या शेतामध्ये गेला। बाग असतील, ऊस असतील किंवा इतर जी पिकं असतील त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। इथलेच काही रहिवासी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। किती वाजता फुटला? साधारण 2च्या सुमारास फुटलेला आहे। 2 वाजता म्हणजे कसं आहे, आम्हाला लोकांनी गावात म्हणजे लगेच आम्हाला खबर आली 2 वाजता फुटलेला आहे कॅनल म्हणून। मग आम्ही आलो, तात्काळ बघितलं, इथं बघितलं तर पूर्ण कॅनल फुटायला लागलेला होता, म्हणजे थोडा थोडा करत सगळाच फुटला पूर्ण 2 वाजता। एवढं मोठं बगदाड किती वेळ लागला हे पडायला? हा थोडा थोडा करत साधारण 4-5 वाजेपर्यंत सगळा फुटून गेला। त्याच्या आधी परिस्थिती काय होती? त्याच्या आधी म्हणजे वरनं पाणी वाहत होतं, कॅनलच्या वरनं सगळीकडे, म्हणजे टोटल म्हणजे बारामतीपासून 2 वाजताच की बारामतीपासून वरनं कॅनलच्या पाणी वाहत होते। त्यामुळे थोडा थोडा करत मग असं कॅनलच्या वरनं पाणी येणार, म्हणजे चिखल थोडा थोडा खाली घसरत मग कॅनल फुटलेला आहे। मागच जे आहे त्या आधीच पाणी वरनं खाली जात होतं, पाणी वरनं खाली जात होते। त्या लिमटे गावाच्या तिथं त्या पाठीमागे साधारण 500 मीटरवर एक फटा आहे, त्या फट्याच्या तिथनं पाणी वाहत होतं, तिथनं बी फुटायची शक्यता होती, पण तिथं वाचला नाही, इथं फुटला नंतर। दादा गाव कुठलं? माझं गाव इंदापूर। इथं कसं काय? इकडे बारामतीलाच असतो, काम इकडे चालतात, फॅब्रिकेशनचे काम। नाही फुटायला नव्हतं, पण आम्हाला माहिती कळल्यानंतर आम्ही पाहायला आलतो, कॅनलच्या वरून पाणी वाहत होतं। मिलिंद काटे आपल्या सोबत आहेत, काटेवाडीचे ग्रामस्थ आहेत। हे पाणी इथं फुटलंय पिंपळीमध्ये, सगळ्यात जास्त नुकसान काटेवाडीत पूर्ण नुकसान झालं। दोन्ही चाऱ्या इकडून येणारं पाणी आणि कॅनल फुटल्यामुळे इकडं दोन्ही चाऱ्या एक झाल्या पूर्ण, आणि त्यामुळे पूर्ण सर्व पिकं पाण्याखाली गेली आणि 7 लोक तिथं 1-2 हजार फुटावरती 7 लोक अडकली होती पूर्ण, आणि त्यांचं जे गोटा वगैरे होता ते सगळं पूर्ण गोट्यापर्यंत पाणी आलं। पण नंतर बारामतीची रेस्क्यूची टीम आली आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून वाचवण्यात यश आलं। मला सांगा, खरं तर काल फुटला पाणी, खरं ते काल बंद झाले, परंतु उद्या सकाळपर्यंत हे पाणी चालू राहील। साधारणतः या भागातलं किंवा या पाण्यामुळे किती मोठ्या प्रमाणात नुकसान पुढपर्यंत झालं असेल? साधारण तुम्हाला सांगतो, काटेवाडीचं पूर्ण इथलं क्षेत्र, ढेकळवाडी असेल, तुमचा खताळपट्टा असेल, सोनगावपर्यंत, त्या सगळं सोनगावपर्यंत जे नदीपर्यंत जे क्षेत्र आहे ना, सगळं पूर्ण पाण्याच्या खाली 300-400 हेक्टरपर्यंत नुकसान झालं। हेक्टरपर्यंत खरं तर मोठ्या प्रमाणात फळबागा असतील किंवा इतर पिकं असतील, जनावरांचं खाद्य असतील, त्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। भरपूर प्रमाणात नुकसान झाले। आपलं स्वतःचं माझं इथं डाळिंबाचे क्षेत्र आहे, माल धरलेला आहे, अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। बऱ्यापैकी जमिनी वाहून गेल्यात। आता हे पण शेतकरी आहेत, ह्यांचं पण डाळिंब लावलेलं आहे, इथं जवळपास अर्धा-पाऊण एकर रोपासहित अख्खं म्हणजे रान वाहून गेलंय, रोपं वगैरे सगळे अतिशय प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे असे। आणि प्रशासनाने म्हणजे जेवढ्या लवकर होईल तेवढं योग्य ती मदत करणं गरजेचं आहे। आता साधारणतः तुमचं वैयक्तिकरित्या जर उत्पन्न रुपयात सांगायचं किंवा नुकसान रुपयात सांगायचं झालं तर किती नुकसान झालं? आता माझं 1 एकर डाळिंब आहे, अंदाजे 100% नुकसान झालेलं नाही, पण एक 35-40% जरी नुकसान धरलं, सध्याचा रेट धरला तरी वैयक्तिक माझं आता 4.5 ते 5 लाखाचं नुकसान झालेलं आहे माझं। तुमचं काय होतं? माझं डाळिंब होतं। माझं तर डाळिंब रोपासहित 1-1.25 एकरातलं वाहून गेलं। मला एक गोष्ट सांगा, आता हे पाणी, पावसाचं पाणी, पावसाने होणारं नुकसान वेगळं आणि या पाण्याचा बसणारा फटका। पाऊस तर काल बारामतीमध्ये 87 मिलीमीटर पाऊस पडलाय तालुक्यामध्ये, यामध्ये दोन्हीमधनं ह्यामुळे पाण्यामुळे जास्त नुकसान झालंय का पावसामुळे जास्त? ह्या पाण्यामुळे जास्त नुकसान झालं। ह्या पाण्यामुळे जास्त नुकसान झालं। काय म्हणतो? पावसाचं पाणी एवढं इतकं येणार नाही येत, पण पावसाचं पाणी, कारण मी पावसातच आम्ही आलो ना निमसाकरवरनं, त्यावेळेला रानातनं पाणी नुकतंच निघालं होतं बाहेर, हेच पाणी जास्त आहे। यांच्यासाठी काय आहे, जिथं गरज आहे तिथं कॉन्क्रिटीकरण करायची गरज आहे, अस्तरीकरण करायला पाहिजे, म्हणजे फोटो नाही, म्हणजे काही शेतकऱ्यांचं त्यांना खरं तर हा अस्थिरीकरणाचा विषय जो आहे ना तो वादाचा आहे। काही लोकांना अस्थिरीकरण पाहिजे आणि काही लोकांचा विरोध आहे। यांचं म्हणणं असं आहे की अस्थिरीकरण झालं पाहिजे। कसं होतं, पावसाचं प्रमाण बघून कॅनल कमी जास्त व्हायचं, सलग जर 4-5 दिवस पाऊस चालू राहिला
बरं पुरंदर पासून पंढरपूर पर्यंत आज 4 दिवस झालं पाऊस बंद नव्हता. तर ही कॅनल वरनं कमी करायला पाहिजे होतं अर्धे, तर ही परिस्थिती उद्भवलेली नसती. व्यवस्थित नियंत्रण ठेवलं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं इरिगेशन खात्याने ह्या 2 वर्षात कॅनलला काहीही केलं नाही. झाडं झुडपे सगळी काढली असती तर ही उद्भवलं नसतं. पुढे झाडं बिडं सगळं पॅक झाल्यामुळे ही इकडे फुगवटा जाम झाला आणि ही फुटलं. आणि वरून पावसाचं पाणी येणार प्लस कॅनल फुल चाललेला. इथं सायपण पण टाकलेलं दिसतंय तिथे पाईप ते पायपा कसल्या त्या पाईपलाईन आहेत आणि ते जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन आहे. सायपण नाही. लोकांचं म्हणणं असं आहे की ते सायपण टाकल्यामुळे कॅनल नाही सायपनचा संबंध नाही तिथं. कॅनल चालू आहे, पाणी भरपूर आहे, सायपनची काय आवश्यकता आहे? 4-5 महिने झालं कॅनलच बंद नाही, कशाला सायपन लागतो? ही चुकीची माहिती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, काही लोकांचं म्हणणं असं आहे की इथं कॅनल फुटला नसता तर हेच म्हणत होते मागाशी की तो मागं कॅनल फुटला असता. 100% हे क्षमतेपेक्षा जास्तच पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे वरून सगळं येणारं पाणी. इरिगेशननी जर नियोजन केलं असतं, पावसाचं प्रमाण लक्षात घेता ऑलरेडी कॅनल फुल चालला होता, कमी कमी करत आलं असतं, वरचे फटे सोडले असते, नदीत पाणी सोडलं असतं, तशीच व्यवस्था होती ना पाणी सोडायला. ती जर लक्षात येऊन केलं असतं काल तर हे विषय झाला नसता. बंद असल्यामुळं कॅनलवर लोड आला. गरजच नाही. 6 महिने झालं कॅनल बंद आहे. पावसाच्या अगोदर वगैरे झाड झुडपं काढली असती, स्वच्छता केली असती ना तर ही वेळ आली नसती. आता पाणी पावसाचं पण ओव्हरफ्लो झालं आणि ह्याचं पण पाणी जास्त झालं, त्याच्यामुळे ती इथं अतिरिक्त दाब आला आणि इथं चढ आहे जरा, त्या चढामुळे पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे खाली यायला लागलं. सायपनचा वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही. तर सगळ्यात आधी व्यवस्थेचा बळी ठरतोय ती शेतकरी राजा. मला सांगा, जर हे सगळं व्यवस्थित केलं असतं, काही ठिकाणी नदीचे बंधारे आहेत त्याची दर्प काढली नाहीत, पाऊस एवढा सांगितला होता तरी इरिगेशन खात्याने जेवढी काळजी घ्यायला पाहिजे होती तेवढी घेतली नाही. त्याच्यामुळे आता एक हॉटेल पाण्यात आहे, बरेचसे हेक्टर शेती जमीन पाण्याखाली आहे, ऊस वाहून गेलं, डाळिंबीचं. हा जो पूल आहे किंवा हा जो या ठिकाणी फुटला कॅनल आणि तिकडून हा रस्ता पालखी महामार्ग आहे, समोर जो आहे तो बारामतीचा रस्ता आणि हा पालखी मार्गाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते. समोरचा बारामती इंदापूर रस्ता तो देखील वाहतुकीसाठी विस्कळीत झालेला पाहिजे. तुम्ही काहीतरी आता हे फुटल्यामुळे ह्या 7-8 घरात गुडघे इतका गाळ होता. आज त्यांची म्हणजे ऑलरेडी सगळ्या किराणा, काय महत्वाची कागदपत्र, सगळे धान्य सगळं भिजून वाहून गेलंय खाली. आता काय पोरांनी तिथनं गोळा करून आणले. बारामती इंदापूर या भागात मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरी. तुमच्या घरात काय झालं? माझं स्वतःचं नुकसान कमीत कमी 5 लाख रुपये नुकसान झाले माझं वैयक्तिक स्वतःचं एकट्याचं. माझे अवजार ही सगळे खायले वाहून गेलेत बघा. इथे एक बी राहिले नाही. माझे सगळे अवजार असतात, वाहनं सगळी इथे लावलेली असतात, सगळे पूर्ण वाहून गेलेत. ट्रेलर तुमचाच आहे का तो? माझाच आहे स्वतःचा. बघू शकतो आपण तिथे एक ट्रेलर डम्पिंग का ट्रेलर डम्पिंग पडलेलं दिसतंय. ट्रॅक्टरच्या पाठीमागे जे जोडलं अवजार लोखंड पण वाहून. हो, लोखंड वाहून गेले. काय होतं त्याच्यामध्ये? इथं एक येऊन अवजार गुतले. नांगर आहे, कल्टिटर आहे, सरीचा अवजार आहे, ते खोडवा कटर आहे, 5 कुटी आहे. आणि अस्थिरीकरणाचा विषय इंग्रजांच्या काळातला की आणलाय. त्याला अस्थिरीकरणाची गरज नाही. फक्त व्यवस्थित स्वच्छता केली ना, काय गरज आहे अस्थिरीकरणाची? त्यांनी केलं असतं ना त्यावेळेस अस्थिरीकरण. ज्या ठिकाणी आपण उभा आहोत ना तो रस्ता वाहतुकीसाठी खुला होता, परंतु या ठिकाणी आपण बघू शकतो राडा रोडा मोठ्या प्रमाणात. ही जी लोक उभं राहिल्यात ती सगळा राडा रोडा जो आहे तो रस्त्यावरती त्या पाण्यामुळेच कॅनलमुळेच या ठिकाणी आलेला आहे. खरं तर शेतकऱ्यांचं शेवटी निसर्ग जरी कोपला तरी नुकसान मात्र शेतकऱ्यांचंच होतं आणि शेतकऱ्यांनी यांचं म्हणणं असं की जर आधी इरिगेशनने किंवा प्रशासनानं जर योग्य पावलं उचलली असती तर हे आजचं नुकसान टळलं असतं. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, पिंपळी, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.